उशीर तर नाही झाला ना? मला यायला उशीर तर नाही झाला ना? नाही, मी तर आताच आलो. अर्धा पाऊण तास झाला फक्त वाट पाहून राहिलो. घे गरम गरम चहा पे मस्त. आताच बनवलाय मी, आपल्या आताच बनवलाय मी. घे. काय झालं असं का बघतो तू माझ्याकडे? नाही काय ते आजकाल पोरी पिझ्झा बर्गर मोमोज काय ते बोलत असते ना, म्हणून म्हटलं बा. मी पण खात असते कधी कधी, पण आज नको. मग तू प्रॉपर नागपूरचीच आहे का? हो, मी प्रॉपर नागपूरचीच आहे. तू पण इथंच आहे का? हो, इथंच आहे. अच्छा, मग जॉब नागपूरलाच आहे का? नाही, जॉब मी सोडलीच मी आता काही महिन्या अगोदर. काय? पण माझी मावशी तर म्हणत होती की मुलाला जॉब आहे म्हणून. तुमच्या मावशीकडे जुना बायोडाटा असेल म्हणून त्यांना काही माहित नसेल एवढं. थांब, मी आपला स्नॅप काढते. नाही राहू दे, तू तुझ्या स्नॅप काढ फक्त. काय त्या तो स्नॅप देवानं आपल्याला एवढं चांगलं तोंड दिलं आणि ते त्याच्यावर कुत्र्या मांजर गद्यासारखे ते फिल्टर लावते. कधी ते मांजरीसारखी जीभ बाहेर काढा, ते गद्यासारखे असे शेपूट काढा. काय होते स्नॅपचॅट काही ना काही. हट, मी नसतो वापरत बा ते सपन्या. पहिले जेवायच्या आधी लोक ताटाले नमस्कार करे, मस्त प्रार्थना म्हणे. आता हे जेवायच्या पहिले स्नॅप काढा, ते फोटो काढा, ते स्टोरी टाका. काय रे बाय, धंदा लावला तुम्ही? बरं नाही काढा, ठीक आहे, जाऊ दे. बरं, तू सांगितलं नाही जॉब सोडली तर आता काय करतेस? मी शेती करतो. शेती म्हणजे तू जॉब सोडून शेती करताय? मी काय बघते हे, तू मजाक तर नाही करताय ना माझ्यासोबत? म्हणजे खरंच तू जॉब सोडून शेती करतोय? मग काय झालं ते तेवढं? मग ते तेवढं आश्चर्यासारखी होण्यासारखं काय? शेती शेती आहे बा आपली. लोक शेती सोडून जॉब करते, मी जॉब सोडून शेती करतो. अरे पण आता शेतीमध्ये कुठे काय परवडते? म्हणजे मी पण एक शेतकऱ्याचीच मुलगी आहे, पण शेतीमध्ये आता काहीच नाही राहिलं. शेतकऱ्यांना पण आपल्या मुलांना शिकवणं आता खूप कठीण चाललंय. बापा, काऊन? तर बाबांनी शिकवलं तुले, मग इथे तुला नागपूरला पाठवलं, ते कॉलेज केलं आणि आता तू नोकरी पण आहे म्हणते. हो रे, पण तू आता जनरेशनचा मुलगा आहे, तू आता शेती कसा करू शकतो? ते पण आपली जॉब सोडून. अरे पण शेतीच करून राहिलो ना मी, काय चोरी थोडी करून राहिलो. स्वतः पिकवतो आणि स्वतः खातो आणि तुम्हाला चालतो. मग आता लग्नाचं कसं? बापा, काऊन शेतकऱ्याच्या पोराले पोरगी नाही देत का? माझ्याकडे माझ्या घरी 10 एकर जमीन आहे, स्वतःचं घर आहे, ट्रॅक्टर आहे, गाडी आहे. म्हणजे तुम्हाला शेतीतले काम करायला लाव? हो, आता पोरीवाले विचारते ना, पोरा इकडे किती जमीन आहे काय आहे. मग आता जमीन आहे तर मग पोरीले काम करायला तर लावावं लागेल ना बापा. नाही रे बा, माझ्याकडून नाही जमणार रे बा असं. सॉरी कायचं त्याच्यात. आता दुःख झालं ह्याचं फक्त. आता तुझ्यासारखी एका शेतकऱ्याची पोरगी असून जर तू अशी विचार करते, थोडं ऐकून बेकार वाटलं. म्हणजे सिक्युरिटी नाही, सगळं काही निसर्गावर डिपेंड आहे. पीक होणार का नाही होणार, झालं तर त्याला भाव मिळणार का नाही मिळणार, ह्यासाठी सगळेच लोक येते. पण धान्य फक्त शेतकरी पिकवते. आणि सर्वात जास्त वापर आमचा राजनैतिक लोक करते, नेते लोक करते. मस्त वापर करते आमचा. माझ्या शेतकरी बंधूंनो, माझ्या शेतकरी मित्रांनो, मी तुमच्या पिकांना भाव देईल. आम्ही शेतकऱ्यांसाठी असं करू, टमकं करू. आणि शेतकरी जेव्हा त्याच्याकडे जाते, ते आपल्याला त्याच्यासोबत उभाही सुद्धा राहू देत नाही. मग तो ऑफिस असो, बँक असो, दुकान असो. आता लोक शेतीकडे फक्त प्रॉपर्टी म्हणून पाहते. पोराकडे शेती आहे का, 5 एकर आहे का, म्हणजे मग 20-30 लाखाची असनच. पहिले शेतीमध्ये पिकं पिकवत होते, आता शेतीमध्ये प्लॉट पिकवते. मोठे बिल्डर येते, शेती घेऊन त्याचे तुकडे करून प्लॉट विकते. असं आपल्या जमिनीचे तुकडे करत राहते. असं जर चाललं तर कोणाच्या बाबाजवळ जमीनच नाही उरणार. काय खाईन लोक मग? पण आम्ही आता भेणार नाही. आता आम्ही मान उभ्या करून राहू, मग ते कोणीही असो. आता आम्ही कोणाला जपणार नाही. बरं, जाऊ दे, झालं तर झालं. पाहून घे तू आपल्यासाठी नोकरीवाला. आपल्याला कोणी देऊन देईन, आपल्याला कोणी भेटूनच देईन. ठीक आहे, बरं येतो मग मी. ठीक आहे.